हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी मधील मराठी या विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपण स्टार्ट करूयात मराठी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका। एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। विभाग पहिला, पठित गद्य। प्रश्न क्रमांक पहिला अ, उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। खाली आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्या उतार्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत। पहिली कृती, आकृती पूर्ण करा। आगळीची वैशिष्ट्ये। दुसरा प्रश्न, बैठे खेळ खेळण्याची ठिकाणे। या ठिकाणी जशा पद्धतीने आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत तशाच आकृत्या पेननेच उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला काढायच्या आहेत। तिसरा स्वमत, तुमच्या कुटुंबातील आजीचे महत्त्व स्वभाषेत लिहा। प्रश्न क्रमांक आ, खालील उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। पहिला, चौकटी पूर्ण करा। हा खाली आपल्याला आणखी एक उतारा दिलेला आहे, त्या उतार्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत। दुसरा, आकृतिबंध पूर्ण करा। दाढी करताना लेखकाला ऐकू येणारे विविध आवाज। प्रश्न क्रमांक तिसरा, स्वमत, प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबतचे तुमचे मत स्पष्ट करा। स्वमत 3 मार्कांसाठी आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे। अपठित गद्य, पुढील उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा। अपठित उतारा या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत। चौकटा पूर्ण करा। आळशी माणसे अपयशी होण्याचे कारण। जी आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तीच आकृती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये पेनने काढायची आहे। खाली विधाने पूर्ण करा। विभाग दुसरा, पद्य। प्रश्न क्रमांक दुसरा अ, कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा। पहिला, कवितेच्या आधारे पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। खाली आपल्याला कविता दिलेली आहे। दुसरा, आकृती पूर्ण करा। मनात या गोष्टी असतात। तिसरा, पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा। 2 मार्कांसाठी। खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी। चौथा, काव्य सौंदर्य, परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही, या विधानाबाबतचा तुमचा अनुभव लिहा। प्रश्न क्रमांक तिसरा, त्यामधील आ, पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा। उत्तम लक्षण, दुसरी कविता आकाशी झेप घेरे। या दोन्ही कवितांपैकी एकच कवितेवर आपल्याला पुढील 3 प्रश्न सोडवायचे आहेत। ई प्रश्न, रसग्रहण, पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 मार्कांसाठी। सुसंगती कानी पडो, सूजन वाक्य सदा घडो। रसग्रहण करत असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य व भाषा सौंदर्य या तिन्ही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला करायचं आहे 4 मार्कांसाठी। विभाग तिसरा, स्थूल वाचन। प्रश्न क्रमांक तिसरा, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न 3 मार्कांसाठी सोडवायचा आहे। स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांविषयी तुमच्या शब्दांत माहिती लिहा। एक अर्ज आहे बापा या बालनाटिकेतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा। सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा। विभाग चौथा, भाषा अभ्यास।
प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरण घटकांवर आधारित कृती। त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे समास। तक्ता पूर्ण करायचा आहे। दुसरा शब्दसिद्धी। कंसामध्ये जे शब्द आहेत ते आपल्याला योग्य चौकटीमध्ये लिहायचे आहेत। वाक्प्रचार, 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे 4 मार्कांसाठी। या ठिकाणी 4 वाक्प्रचार आपल्याला दिलेले आहेत। आ भाषिक घटकावर आधारित कृती, शब्द संपत्ती, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द। दुसरा लेखन नियमानुसार लेखन। तिसरा विरामचिन्हे। पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पूर्ण लिहा। चौथा पारिभाषिक शब्द, इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा। विभाग 5वा उपयोजित लेखन 24 मार्कांसाठी। प्रश्न क्रमांक 5 अ पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत, पत्रलेखन व सारांश लेखन। त्यापैकी आपल्याला कोणतीही एक कृती सोडवायची आहे। जर पत्रलेखन सोडवायचे असेल तर त्यापैकी देखील तुम्ही 2 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे। विनंती पत्र व अभिनंदन पत्र या दोन्ही पत्रांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे। किंवा जर पत्रलेखन लिहायचं नसेल तर सारांश लेखन देखील आपण लिहू शकता। अपठित गद्यावरील आपल्याला 1/3 सारांश लेखन लिहायचं आहे। योग्य शीर्षक देखील द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 5 आ पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। या ठिकाणी 3 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत 10 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी 5 मार्कांसाठी एक प्रश्न आहे। जाहिरात लेखन, बातमी लेखन व कथा लेखन। शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा। बातमी लेखनामध्ये विषयावर बातमी तयार करायची आहे। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन। कथालेखन, मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा। या प्रश्नांमध्ये जाहिरात लेखन व बातमी लेखन सोडवणे अधिक सोपे जाईल। कथालेखन लिहित असताना जास्त वेळ या प्रश्नासाठी जातो। प्रश्न क्रमांक 5 ई पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा। या ठिकाणी 3 कृती दिलेल्या आहेत। पहिला प्रसंग लेखन, 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ। वरील प्रसंगी तुम्ही हजर होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा। दुसरा आत्मकथन, पुढील चौकटीतील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्या घटकाचे आत्मकथन लिहा। मी राष्ट्रध्वज बोलतोय। या ठिकाणी आपल्याला मुद्दे देखील दिलेले आहेत। वैचारिक लेखन, पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा। ग्रंथ हेच गुरु। आत्मकथन व वैचारिक लेखन हे दोन्ही प्रश्न सोपे जातील। या ठिकाणी आपल्याला मुद्दे तयार करून दिलेले आहेत, फक्त आपल्याला योग्य मांडणी करून उत्तर लिहायचं आहे। अशा पद्धतीने आपली संपूर्ण मराठी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे। जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा। आणि आताच सराव परीक्षा सर्वांची सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला या सराव प्रश्नपत्रिकांची आवश्यकता असेलच। त्यामुळे अशा प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।